सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या नेर तलावाच्या ठिकाणचा जो भुयारी मार्ग आहे, या भुयारी मार्गाचं काम जे आहे जे कटापूर योजनेचं, ते आता पूर्णत्वाकडं झालेलं आहे. आपण पाहू शकता की हाच तो जे कटापूर योजना आहे. नेर तलाव ते आंधळी तलाव अशा पद्धतीचं हे काम असणार आहे आणि आता हे काम पूर्ण झालेलं आहे. आज आमदार जयकुमार गोरे यांनी आज या पूर्ण भुयारी मार्गाची जी आहे ती पाहणी केलेली आहे. प्रसारमाध्यमांच्या बरोबर ही जी पाहणी आहे ती झालेली आहे. याबाबत आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत. भाऊ, ही जी आता काम जे पूर्ण झालेलं आहे, कशा पद्धतीचं काम होतं? गेल्या जवळपास 10 ते 12 वर्षाचा हा प्रवास आहे. काय सांगाल याविषयी? माझ्या कामाचा योजनेचा प्रवास तसाच 25 वर्षाचा आहे, परंतु या कामाचा जो प्रवास आहे तो 2009 साली मी आमदार झालो आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या कामाला गती आली आणि सातत्यानं तेव्हापासून काम चालू आहे. साधारण रोज 4 ते 5 मीटरचं काम या हिशोबानं हे काम चालू होतं. साधारण 10 वर्ष झाले या बोगद्याचं, 12 वर्ष झालं काम चालू आहे. या उपसा सिंचन योजनेच्या इतिहासातलं मला वाटतं काय मोजके बोगदे आहेत एवढे मोठे, त्यातला हा सगळ्यात मोठा बोगदा आहे. 14 किलोमीटरचा बोगदा की जो नेर तलावातून निघतो आणि तो आंधळी तलावामध्ये पोचतो. अशा पद्धतीचं मधलं जे अंतर आहे 14 किलोमीटरचं, त्या बोगद्याचं काम आता पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आता फक्त पाणी सोडणं बाकी आहे. आणि ते पाणी सोडण्याचं कामही तेही काम आता अंतिम टप्प्यात येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही त्याचं पाणी सोडतो आहे. आणि प्रत्यक्षात मान खटावच्या दुष्काळी भागामध्ये पाणी आता जाणार आहे आणि त्याचा प्रचंड मोठा आनंद या निमित्तानं मला तर आहेच आहे आणि माझ्यासोबत आमच्या मान खटाववासियांना तर प्रचंड मोठा आनंद आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पाणी पोचेल अशा पद्धतीचं हे पाणी आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होईल. नक्की. मला एक सांगा, साधारणतः किती ओलिताखाली हे क्षेत्र जाणार आहे आणि कशा पद्धतीचं हे पाण्याचं नियोजन असणार आहे साधारणतः? नाही, मुळात ही योजनामुळे तो 4माही पाणी योजना आहे, पण त्यात आम्ही ॲडिशनल नवीन पाणी आता आम्ही 2.5 TMC योजनेला घेतलेलं आहे. त्यातलं 1.5 TMC खटाव आणि कोरेगावला, त्यातलं 1.25 TMC पाणी मानला आणि त्या अनुषंगाने ही योजना आता साधारण 6माही 8माही पण होऊ शकते अशा पद्धतीची योजना आहे. त्यामुळे पावसाचं वाहून जाणारं पाणी उचलून आपण तर ते स्टोअर करूच करू, परंतु इतर वेळीसुद्धा ते वाढीव पाणी घेतलेलं आहे, ते पाणी कंटिन्यू या योजनेला मिळेल. आणि ही योजना साधारण 6माही 8माही योजना करण्याचा जो प्रयत्न आमचा आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश येताना आपण दिसेल. त्यामुळं आता हे काम जे नेर तलावातनं पाणी सुटणं आणि ते पुढं जाणं हे आता वेगानं पुढं चाललं आहे. आणि जो अनेक वर्षापासून लोकांचं म्हणणं होतं, किंबहुना या खात्याचे मंत्री झाले, किंबहुना या भागामध्ये प्रचंड राजकीय शक्ती मोठी असणारे जाणते राजे होऊन गेले, ते या भागाचे खासदार पण होऊन गेले, पण त्या सगळ्या लोकांना कधीच कॉन्फिडन्स नव्हता. इवन जाणत्या राजांचं वक्तव्य होतं की पाणी नाही तर द्यायचं कुठनं, या भागाला पाणी येणं शक्य नाही. आणि असे कर्तृत्ववान मंत्री होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशी भावना असणारी काही लोकं होती. पण त्या सगळ्यांना मला वाटते सगळ्यांच्या विचाराला छेद देऊन, त्या सगळ्यांच्या बुद्धीला छेद देऊन आपण हे काम पूर्णत्वाला नेल्याचा आनंद आहे. पाणी उपलब्ध झालं, पाण्याचं फेरवाटपही झालं, मूळ पाणी उपलब्ध होतं, तेही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत चाललं आहे. त्यामुळे ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचे काम आहे आणि याचा आनंद प्रचंड आहे. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील, तात्कालीन अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्या योजनेला मदत केलेले विलासराव देशमुख पण असतील. या योजनेच्या बाबतीतला विषय पृथ्वीराज चव्हाणही मुख्यमंत्री होते, परंतु खऱ्या अर्थाने या कामाला गती आली आणि खऱ्या अर्थानं या योजनेला लोकांच्या शेतापर्यंत पोचवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला देशाच्या इतिहासातली पहिली योजना आहे की तिला 8 दिवसात मान्यता मिळाली होती. नक्कीच. खरं तर हा 14 किलोमीटरचा जवळपास हा बोगदा आहे, पण बऱ्याच मध्ये अधिक जी गावं होती, या गावांचा पण काही प्रश्न होता. तो कशा पद्धतीने तुम्ही नाही, गावांचा प्रश्न होता. बिचारे ज्या गावाच्या खालून बोगदा चालला होता त्यांच्या शेतातलं विहिरीचं किंवा त्यांच्या बोरचंही पाणी त्या बोगद्याच्या ह्याच्यातून कमी झालं होतं किंवा बोगद्यामध्ये आलं होतं. त्या गाववाल्यांच्या भावना तीव्र होत्या, पण शेवटी एका गावाला पाणी देत असताना दुसऱ्या गावाचं पाणी जाणं हे काही माझ्याही बुद्धीला पटणारं नव्हतं. त्यामुळं आम्ही सरकारकडं, आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही त्या गावाची व्यथा मांडली. त्या गावाला याच योजनेतनं 0.14 TMC पाणी उपलब्ध करून दिलं आणि आता त्या गावचाही प्रश्न मिटलेला आहे पाण्याचा. त्याही गावाला आपण शेतीला पाणी देतो आहे
आणि मग आता त्या गावकऱ्यांनी मदत केली, त्यांचं योगदान मोठं आहे, त्यांनी आता मदतीची भावना ठेवलेली आहे आणि त्यातून आता हे काम पुढे चाललं आहे. साधारणतः ह्या जे बोगद्याचं आता म्हणजे उद्घाटन म्हणाल की जे आपण आता म्हणताय की कधीपासून हे कधी सुरुवात होईल? वास्तविक मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की ही योजना जी आहे ही आदरणीय मोदीजींचे सहकारी आदरणीय लक्ष्मणराव इनामदार, त्यांचं गाव खटाव आहे आणि या भागातली ही योजना आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच कारण परिवारातल्या लोकांनी या योजनेला आदरणीय लक्ष्मणराव इनामदारांचं नाव दिलं आणि त्यांचं नातं आदरणीय मोदीजींच्या सोबत खूप घट्ट असं होतं. ते त्यांना गुरुवर्य पण होते आणि त्या भावनेतनं मोदीजींनी पण या योजनेला मदत केली. त्यांचं पण तार या योजनेशी मनापासून त्यांची इच्छा आहे की योजना झाली पाहिजे. या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 2.5 वर्षासाठी आमचं सरकार नव्हतं आणि तेव्हा पैशाची उपलब्धता होते का नाही अशी शंका निर्माण झाली. तेव्हा आम्ही मोदीजींना भेटलो 2-3 वेळा. मोदीजींनी तातडीनं या योजनेसाठी 247 कोटी रुपयाची व्यवस्था केली आणि सरकार कुठलंही असलं तर ही योजना थांबू द्यायची नाही ही भावना त्यांनी ठेवलेली होती आणि त्यांची इच्छा होती की ह्या योजनेच्या शुभारंभाला यावं. आता वास्तविक पाहता आता परिस्थिती अशी आहे, यामध्ये आमची विनंती तर त्यांना आहेच आणि तातडीने योजना चालू व्हावी ही आमची इच्छा आहे. नाही, पण तरी पण हे साधारणतः अलीकडच्या दिवसातलं काय तुम्ही तसं दिवस ठरवलेत का काय? नाही, दिवस नाही, आता 10 ते 15 दिवसाच्या पुढे जाणं आता पॉसिबल नाही, कारण शेवटी उद्घाटनासाठी दुष्काळात शेतकऱ्यांना थांबवणं योग्य नाही. या दृष्टिकोनात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येतील, मोदीजींना पॉसिबल असेल तर ते येतील, नाही तर ते ऑनलाईन कनेक्ट होतील किंवा आमची विनंती आमची राहील त्यांना. शेवटी जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने करू. नक्कीच. खरं तर जे कटापूर योजनेचं हे काम पूर्णतः गेलेलं आहे आणि एकूणच या ठिकाणी मान असेल किंवा खटाव तालुका असेल या भागातील पाणी प्रश्न या निमित्तानं मिटताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, नेर, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.